नमस्कार. परत एकदा सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. सगळ्यांना माझा आवाज आणि व्हिडिओ दोन्ही क्लिअर आहे. Can you share those 50 questions for money as you mentioned in meditation of 4th March? अ, कुठले प्रश्न मी मेन्शन केलेले? मला नाही वाटत मी काही असं मेन्शन केलं होतं म्हणून. ओके. तुम्हाला मनी माइंडसेट बद्दल बोलताय का तुम्ही? ओके. ठीक आहे. काही प्रश्न काही जणांनी मे बी मनी माइंडसेट बद्दल बोलतायत. ओके. काही जणांनी टाकले ह्याचं मेडिटेशन घ्या, त्याचं मेडिटेशन घ्या वगैरे, वगैरे काही सजेशन्स आहेत. तुम्हाला हे कंटिन्यूटी जी मी ठेवतेय मनीची, तर ती डिस्कंटिन्यू करून असे असॉर्टेड मेडिटेशन घ्यायचे आहेत का ते तुम्ही मला ग्रुपवरती कन्फर्म करून सांगा. मी हे बंद करते आणि असॉर्टेड मेडिटेशन घेते. कारण मी असं ठरवलेलं आहे, की एक विषय घ्यायचा आणि तो पूर्ण करायचा. दुसरा विषय कारण आपण आधी जे 21-21 दिवसांचे जे मेडिटेशन्स घ्यायचो, 21-21 दिवसांचे मी सेशन्स घ्यायचे, ते सध्या घेत नाहीये. त्याच्यामुळे इथे मी अशा प्रकारे घेऊ इच्छिते. म्हणजे एक मनीवरती आहे, त्याच्यानंतर हेल्थवरती आहे आणि मग हेल्थमध्ये चक्रा मेडिटेशन येतं. हेल्थमध्ये क्लिन्झिंग आणि बाकी सगळ्या गोष्टी येतात. म्हणजे त्याच्यामध्ये इमोशनल क्लिन्झिंग वगैरे, वगैरे असं सगळं त्याच्यामध्ये कव्हर करणार आहे. आणि जाणून-बुजून साक्षीभावामधून कसं आपण हे करू शकतो, असे विषय घेऊन म्हणजे नेहमी आहे ना, मी असॉर्टेडच घेत आलेली आहे 2 वर्ष. आता मला असं वाटलं, की काहीतरी वेगळं करावं. म्हणून मी म्हटलं, की बाबा एक-एक विषय घेऊन तो विषय संपूर्ण समजतो आपण अशी कॉन्टिन्यूटी ठेवली तर. तर तसं मला वाटतं, की मग तुम्हाला हवं असेल तर कोणीतरी नोट्स काढा. म्हणजे जर तुम्हाला कंटिन्यू सगळ्याचं रेकॉर्डिंग मिळत नसेल, तर कोणीतरी असं करू शकता, की क्लिन्झिंगसाठी आपण या गोष्टी घेतल्या. शॉर्ट नोट्स. मग त्याच्यानंतर मी तुम्हाला काय सांगते, मी रेडीमेड दिलं तर तुम्हाला अ, तुमची विचारचक्र बंद होतात आणि डोकं आपलं काम करत नाही. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते, की कोणी इनिशिएटिव्ह घ्या आणि नोट करा, की या तारखेला हे घेतलं. या फक्त वन लाइनर नोट लिहायची. म्हणजे आज तारीख किती आहे? 28. 28 मार्चला अमुक-अमुक मेडिटेशन घेतलं. 3 मार्चला अमुक-अमुक म्हणजे मेडिटेशन मनी मेडिटेशन कधीपासून सुरू झालं ती तारीख आणि वन लाइनर हेडिंग. काय घेतलं? क्लिन्झिंग घेतलं, क्लिन्झिंग घेतलं, क्लिन्झिंग घेतलं. क्लिन्झिंगचे वेगवेगळे क्षमा प्रार्थना घेतली. मग हे टेक्निक झालं, मग ते टेक्निक झालं. म्हणजे मग ज्यावेळेला आपण पूर्णपणे एक विषय घेऊ म्हणजे मनी एखाद्याला जर मनीचा प्रॉब्लेम असेल आणि मी तुम्हाला सांगते, की हे नुसतं खूप लाईटली घेऊ नका बरं का. आपल्याकडे खूप केस स्टडीज आहेत, की ज्यांनी एकदम असं खूप काही जोरदार संकल्प करून त्याच्यामध्ये खूप काही गोष्टी मिळवलेल्या आहेत आणि सगळ्यात जास्त पैशाचे प्रॉब्लेम हे आपले कार्मिक असतात आणि बिलीफ सिस्टममुळे असतात. म्हणजे आपल्याला सगळ्याच जणांना म्हणजे मिडल क्लास सगळ्या लोकांचं अपब्रिंगिंग हे वेगळ्या पद्धतीने झालेलं आहे आणि ते अपब्रिंगिंगमध्ये आपल्याला ठसून भरवलेलं आहे, की आपण हे करू शकत नाही, आपण ते करू शकत नाही, आपण असं जमत नाही, आपण ते नाही करू शकत आणि त्याच्यामुळे आतमधलं वायरिंग तसं झालेलं असतं आणि त्या वायरिंगप्रमाणे आपण जगत असतो. त्याच्यामुळे आपल्याला पैशावरती थोडं जास्त काम करायला लागतं कारण आपल्याला ती विचार करण्याची कुवतच आपली नसते. ती विचार करण्याची कुवत वाढवण्यासाठी कोणी नसतंच आपल्याकडे. नेहमी सगळे पाय ओढणारे किंवा नकारात्मक विचार टाकणारेच आजूबाजूला असतात कारण त्यांचे अनुभव तसे असतात. त्याच्यात त्यांचं चूक नाही, मुद्दामून तर कोणी करतच नाही. पण आपले अनुभव तसे नकारात्मक असल्यामुळे या गोष्टी होत असतात आणि म्हणून आपल्याला हा विषय समजणं अशासाठी महत्वाचं आहे, की मला जर एखादी गोष्ट हवी असेल, म्हणजे मला पैशाच्या बाबतीत मला जॉब आहे, पण प्रमोशन नाहीये. जॉब आहे, पण म्हणजे माझं चांगलं क्वालिफिकेशन आहे, पण मला चांगल्या अपॉर्च्युनिटीज नाहीये.
व्यवसाय पण व्यवसायामध्ये अपॉर्च्युनिटीज येत नाहीये. व्यवसायामध्ये वृद्धी होत नाही. हे बघा बाकी सगळ्या गोष्टी लागतात, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठून सुरू होते तर आपल्या विचारातून सुरू होते. ज्यावेळेला आपले विचार बदलायला लागतात, त्यावेळेला आपल्या आजूबाजूचा म्हणजे आपला ऑरा बदलायला लागतो. आपल्या विचारांप्रमाणे आपला ऑरा बदलायला लागतो आणि तशा पद्धतीने आपण तशा गोष्टी आपल्याकडे अट्रॅक्ट करायला लागतो. त्यामुळे सर्वात पहिली स्टेप म्हणजे मला मार्केटिंग येणं आवश्यक आहे, मला ॲक्शन घेणं आवश्यक आहे, मला हे करणं आवश्यक आहे, ते अमुक-तमुक-ढमुक सगळं करणं आवश्यक आहे. परंतु सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे माझे विचार आणि माझे विचार कसे बदलणार, तर मला कशाची भीती वाटत असेल, तर लगेच मला थांबवलं पाहिजे. कारण आपल्याला भीती वाटत असते. आपल्याला अं, व्यवसायामध्ये आणि जॉबमध्ये सुद्धा दिवसेंदिवस म्हणण्यापेक्षा डेली बेसिसवरती रोजच्या जीवनामध्ये आपल्याला खूप काही गोष्टींचे निर्णय घ्यायला लागतात आणि ते निर्णय घेण्याची पात्रता आपल्यामध्ये नसेल, तर आपण आयुष्यामध्ये खूप काही गोष्टी गमावून बसतो आणि ही पात्रता आपली तयार होत नाही आपल्या अपब्रिंगिंगमुळे. म्हणजे व्यवसायामध्ये तर मला पैशाची रिस्क घ्यायला लागते, वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सची घ्यायला लागते, बऱ्याचशा गोष्टी असतात. त्याच्यामुळे हे का होत नाही? कारण आपल्या बिलीफ सिस्टममुळे होत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं काम आपल्याला खूप मेहनत हे बिलीफ सिस्टमवरती करायला लागते पैशाच्या बाबतीत. अ, पैसा असला तरी निघून जातो कुठेतरी काहीतरी म्हणजे बऱ्याच वेळेला पैसा असतो तो डॉक्टरांसाठी निघून जातो. बऱ्याच वेळेला पैसा असतो तो काहीतरी घरामध्ये रिपेअर निघतं त्याच्यामुळे निघून जातो. घरात पैसा असतो पण तो कुठेतरी खड्डा येतो म्हणून निघून जातो. घरात पैसा असतो काहीतरी चोरी होते, दागिन्यांची चोरी, पैशाची चोरी किंवा आणखीन काही गहाळ झालं. तिकडनं म्हणजे वेगवेगळे पैसे जाण्याचे मार्ग आपल्याला सगळे माहिती आहेत. कोणीतरी बिझनेसमध्ये कोणीतरी येतं आणि तो आपल्याकडनं कर्ज घेतो आणि मग नंतर ते आपल्याला बुडवून जातं. व्यवसायामध्ये कोणाला तरी आपण देतो आणि मिळत नाहीत किंवा एखादी ऑर्डर असते पण त्याचं पेमेंट येत नाही. वेगवेगळ्या प्रकारचे गोष्टी आहेत ज्या पेमेंट जाण्याच्या गोष्टी आहेत. हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे, की आपल्याकडनं पेमेंट जातंय, आपल्याकडनं पैसा बाहेर जातोय, ह्याचा अर्थ ते देणं आपलं कुठलंतरी आधीचं आहे. 2 गोष्टी आपण करू शकतो, की एक तर पैसा गेला, म्हणजे त्याच्याबद्दल वाईट वाटतं का? म्हणजे नंबर 1 खड्डा आला, नुकसान झालं, कुठल्याही प्रकारचं नुकसान झालं. माझ्या घरात रिपेअरिंग निघालं, माझ्या घरात कोणीतरी येऊन पैशाचं मागितलं आणि दिले आणि परतच आले नाहीत. अ, सगळ्यांच्या बाबतीत हे होतं. मला असं वाटतं, की फार कमी लोकं आहेत, की ते ह्याच्यातून गेलेले नसतात, इन्क्लुडिंग मी. म्हणजे मी तुम्हाला सांगते, की माझ्या आधीच्या घरी मी जिथं राहत होते, तिथे एवढं एसीचे प्रॉब्लेम्स, फ्रिजचे प्रॉब्लेम, टीव्हीचे सारखं रिपेअर. त्याच्या आधी कधीही झालं नाही, आत्ता होत नाही. पण एक पर्टिक्युलर वेळ अशी होती, की सारखं काही ना काहीतरी घरामधल्या वस्तू बिघडायच्या. म्हणजे काय माहिती वेगळ्या पद्धतीने पैसा सुदैवाने मी म्हणते वस्तूंमध्ये पैसा रिपेअरिंगमध्ये गेलेला चांगला, हेल्थमध्ये हे बॉडीच्या रिपेअरिंगमध्ये जाण्यापेक्षा. परंतु पैसा जो जातो तो जातोच आहे. त्यामुळे हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे, की आत्ता माझ्या आयुष्यामध्ये काय आहे? माझा पैसा जात आहे, मला पैसा येत नाहीये, की माझ्या पैशावरती स्थिरता नाहीये. हे आपल्याला डायग्नोसिस करणं खूप महत्वाचं आहे. आपण जी क्लिन्झिंग प्रोसेस आता बरेच दिवस जी बघितली, ती क्लिन्झिंग प्रोसेस म्हणजे काय? तर ती क्लिन्झिंग प्रोसेस म्हणजे आपण वेगवेगळे कार्मिक गोष्टी ज्या असतात, म्हणजे आपण काही लोकांकडून पैसे घेतलेले असतात, आपण काही लोकांना बुडवलेले असतात. आत्ता नाही. आधीच्या काळात वेगवेगळी देणी-घेणी आपली राहिलेली असतात. ती पूर्ण करण्यासाठी या अनेक गोष्टी येत असतात, ज्याची उत्तर आपल्याला समजत नाही, की "अरे, मी काही केलं नाही आणि माझं का नुकसान झालं? मी कोणाला काही वाईट केलं नाही, माझं का नुकसान?" तर हे समजायचं, की हे आधीचे जन्मातले बॉल्स आपल्याकडे येत आहेत. त्यामुळे हे आपल्याला ज्ञान असणं आवश्यक आहे. त्यामुळे आपल्याला ते समजायला लागतं, की आता काय केलं. नाहीतर आपण डोक्याला हात मारून माझं नशीबच वाईट, माझं हेच वाईट असं आपण करायला लागतो. त्यामुळे हे महत्वाचं आहे, की क्लिन्झिंग प्रोसेसमुळे तुम्ही क्षमा प्रार्थनेमुळे आपले कार्मिक गोष्टी आहेत हे होतात आणि ह्याच्यावरती 100% विश्वास ठेवायलाच लागणार कारण त्याचे रिझल्ट्स तुम्हाला मिळायला लागतील. सिस्टमॅटिकली हे काम करा. डेली बेसिसवर या गोष्टी करा, की लोकांची क्षमा प्रार्थना आणि इव्हेंटची क्षमा प्रार्थना या 2 गोष्टी करायच्या आहेत, ज्याच्यामुळे तुमचं अ, ज्या जे खड्डे येत आहेत किंवा जे नुकसान होतंय त्याच्यासाठी ते उपयोगी पडेल. सेकंड आता आपल्याला अपॉर्च्युनिटीज हव्यात. तर आपल्याला खूप भीती वाटत असते. आपल्याला सारखं डेअरिंग नसतं. आपल्याला डिसिजन मेकिंग नसतं.
आपल्याला निर्णयाची भीती वाटत असते. आपल्याला एखादी झेप घेण्याची भीती वाटत असते. आपल्याला चांगला जॉब येतोय, पण तरी सुद्धा तो घेईल की नाही असलेला त्रास असला तरी एक नोन एन्व्हायर्नमेंट असतं. म्हणजे आपल्याला अननोनची नेहमी भीती वाटत असते, कारण तिथे प्रेडिक्टेबल गोष्टी नसल्यामुळे आपल्याला आपली मेंदूची रचना तशी, न्यूरॉन्स तसे झालेले असतात. त्याच्यामुळे आपल्याला हे सगळं हळू-हळू गोष्टी तोडायच्या आहेत. एक आपण शिकलो कसं तोडायचं आहे, तर आपण क्लिन्झिंग प्रोसेसने आपण कार्मिक तोडणार आहोत. दुसरं, आपलं हे जे वायरिंग आहे, हे कशामुळे झालेलं? आपल्या बिलीफ सिस्टममुळे झालेलं आहे आणि बिलीफ सिस्टममुळे आपण अफर्मेशन्सने तोडतो. अफर्मेशन्सने तोडतो म्हणजे काय? तर आपल्याला जर पैसे मिळवणं सोपं नाही, पैसे मिळवायला त्रास पडतो वगैरे, वगैरे गोष्टी शिकून असे अफर्मेशन्स टाकून आपली आतमध्ये जर धारणा झाली असेल, तर ती आपल्याला बदलायची आहे. त्यामुळे बरेचसे जण नवीन असतील, अफर्मेशन्स करत नसतील, तर त्यांनी करायला सुरुवात करा. सकाळी उठल्यानंतर 5 मिनिटं, झोपायच्या आधी 5 मिनिटं अशी अफर्मेशन्स आपल्याला करायची आहे. आज मी तुमचं अफर्मेशन्स घेणार आहे, जेणेकरून आपण मी आज काही काय म्हणतात, काही उदाहरणं घेईन किंवा काही गोष्टी घेईन. पण असं तुम्ही अनेक गोष्टी लिहू शकता, तुम्हाला जे पाहिजे ते. असं एक मस्तपैकी एक मोठी लिस्ट तयार करा अफर्मेशन्सची मनीच्या रिलेटेड आणि ते आपल्या आवाजात रेकॉर्ड करा आणि तो ऑडिओ आपण ऐकत राहायचा सकाळ-संध्याकाळ किंवा एक रेकॉर्डेड चालू ठेवायचा. असं काहीतरी तुम्ही करू शकता किंवा अफर्मेशन्स किंवा वेगवेगळ्या म्युझिक, वेगवेगळ्या प्रकारचे हार्ट्सचे म्युझिक्स आपल्या YouTubeवर अवेलेबल आहेत. पण मी सांगेन, की आपण आपल्याला हवे असणारे कस्टमाइज आपण स्वतः बनवले, तर त्याचा इफेक्ट म्हणजे एखाद्याला भरपूर हवे आहेत पैसे, पण मला कर्जमुक्ती हवी आहे. मला अ, माझ्या दुकानामध्ये भरपूर कॅश फ्लो हवा आहे. म्हणजे प्रत्येकाची रिक्वायरमेंट ही वेगळी असते. अ, कोणाला काहीतरी इन्व्हेस्टमेंट आहे, रिटायर्ड माणूस आहे, त्याची इन्व्हेस्टमेंट आहे, पण आता मार्केट डाऊन आहे, इन्व्हेस्टमेंट ह्याचे रेट कमी होत चालले आहे. म्हणजे महिन्याला ते सातत्याने त्या इंटरेस्टमधून सातत्याने म्हणजे प्रत्येकाची रिक्वायरमेंट एजप्रमाणे, त्यांच्या प्रोफेशनप्रमाणे, त्यांच्या रिक्वायरमेंटप्रमाणे वेगवेगळी असू शकते. कोणी स्टुडंट असेल तर त्याला हायर एज्युकेशनसाठी पैसे हवे आहेत. मिडल एजचे असतील तर त्यांना घरातल्या काही गोष्टी म्हणजे प्रत्येकाची रिक्वायरमेंट. त्यामुळे तुम्ही तुमचे कस्टमाइज अफर्मेशन्स बनवावेत, असं मी तुम्हाला प्रवृत्त करेन. मी रेडीमेड देण्यापेक्षा किंवा तुम्ही ॲज अ रेफरन्स म्हणून बाहेरचे अफर्मेशन्स करू शकता, पण स्वतःचे व्यवस्थित अफर्मेशन्स बनवायचे आणि ते आपण ऑडिओ एक साधारण आठवडा घ्या हे सगळं करायला आणि बनवून काढा. आणि जर तुम्हाला एकत्र एक्सरसाइज करायचा असेल, तर आपला जो WhatsAppचा ग्रुप आहे, तिथे प्रत्येकाने एक लाईन लिहायची, मग दुसरी लाईन लिहायची आणि पण ते ना तिथे खूप गोंधळ होतो आणि मग एवढं सगळं होतं की कळतच नाही कोण काय लिहितंय म्हणून मी ते बंद केलं ते. पण तिथे सुद्धा तुम्ही असे आपले 100-150 लोकं आहेत, तर 100-150 लोकांनी एक लाईन जरी सांगितली तरी 150 अफर्मेशन्स अदरवाईजही तयार होतात असे कॉमन जे आहेत ते. पण बघा तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचंय ते. तसं करून करा किंवा स्वतःचे स्वतः बनवा. पण हे करा. तर आज मी थोडेसे तुमचे अफर्मेशन्स घेणार आहे आणि मग तुम्हाला मी रेकमेंड करेन की तुम्ही तुमचे स्वतःचे करायला हरकत नाही. त्यामुळे पॉइंट नंबर 2 वरती आता आपण काम करत आहोत. पहिलं झालं क्लिन्झिंग प्रोसेस त्याचे मला वाटतं 3-4 सेशन झाले. आज आपण अफर्मेशन्स घेणार आहोत आणि मग तुम्हाला साधारणपणे आयडिया येईल की अफर्मेशन्स म्हणजे काय? अफर्मेशन्स कसे घ्यायचे असतात? अफर्मेशन्स कसे करायचे? मी मेडिटेशन घेत असल्यामुळे इथे जरा थोडंसं रिलॅक्स होण्यासाठी सुरुवातीला आपण शरीर शिथिल करतो. मन शांत करण्यासाठी, विचार कमी करण्यासाठी श्वासावर लक्ष देतो. पण अफर्मेशन्स करताना अशा पद्धतीची प्रोसेसची आवश्यकता नाही. तुम्ही सकाळी उठल्यावरती आणि रात्री झोपायच्या आधीच फक्त अफर्मेशन्स करायचे. बरोबर याच वेळेला, कारण त्यावेळेला आपण अल्फा लेव्हलवर असतो. म्हणजे ब्रेन वेव्हज कमी झाल्या असतात. त्यावेळेला ते अफर्मेशन डायरेक्टली आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जातात. आणि दुसरी मेथड म्हणजे ज्यावेळेला आपण मेडिटेशन करतो, ज्यावेळेला आपण पूर्णपणे शरीर शिथिल करतो, विचार शांत करतो, त्यावेळेला आपण हळू-हळू ब्रेन वेव्हज कमी होतात आणि आपण अल्फा लेव्हलला जातो आणि त्यावेळेला सुद्धा आपण सबकॉन्शियस माइंडशी ॲक्सेसिबल असतो. त्यामुळे ह्या 2 पद्धती आहेत. एक पद्धत म्हणजे काही न करता सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपायच्या आधी आणि दुसरी पद्धत म्हणजे मेडिटेशन करताना मेडिटेशनच्या पद्धतीने म्हणजे शरीर आणि मन हे दोन्ही अ, शिथिल आणि शांत करायचं म्हणजे मग आपले विचार कमी झाले, की आपण अल्फा लेव्हलला जातो आणि ब्रेन वेव्हज कमी होऊन त्यावेळेला आपण
सबकॉन्शियस लेवलशी ऍक्सेसेबल असतं. या 2 पद्धतीने अफर्मेशन्स आपण करू शकतो. हे सगळ्यांना क्लिअर आहे आतापर्यंत मी काय सांगितलं ते जरा पटकन सांगा बरं तुम्ही. येस म्हणून टाईप करा. अफर्मेशन्स म्हणजे काय, कसे करायचे, कधी करायचे आणि कुठल्या पद्धतीने करायचे, या 4 गोष्टी मी आतापर्यंत सांगितल्या. परफेक्ट. ओके. चला डोळे बंद करा. डोळे बंद करून डोक्यापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत संपूर्ण शरीर शिथिल करायचं आहे. प्रत्येक अवयव प्रत्येक अवयव शिथिल करायचा आहे. आपलं शरीर स्थिर होईपर्यंत हे करायचे. पुढची 5 मिनिटं मी तुम्हाला देते.
आपल्या श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे. येणारा प्रत्येक श्वास आणि जाणारा प्रत्येक उच्छ्वास बघायचा आहे. पूर्णपणे प्रत्येक श्वास निरीक्षण करायचा आहे. 2 श्वासांच्या मधली गॅपही बघायची आहे. ज्यावेळेला आपण फक्त श्वासावरती लक्ष देतो, त्यावेळेला आपलं लक्ष विचारांपासून दूर जातं आणि हळू-हळू, हळू-हळू विचारही आपले कमी होतात. विचारांची गर्दी कमी होते आणि संपूर्णपणे आपण विचारहीन शून्यतेकडे जायला लागतो. पूर्णपणे शून्यामध्ये आत्ता जाऊ शकत नसू, तर विचार आले, तर त्या विचारांकडे जायचं नाही, विचारांच्या मागे जायचं नाहीये. तिथे गेल्यावरती परत स्वतःला श्वासाकडे घेऊन यायचं आहे. हे प्रॅक्टिसने आपण विचारशून्यतेकडे किंवा अगदी मिनिमम विचार म्हणजे अगदी निग्लिजिबल विचार किंवा अगदी कमी विचार या लेव्हलला आपण पोहोचतो. आता मी जे अफर्मेशन सांगेन, ते माझ्या मागून मनातल्या मनात म्हणायचं आहे. मी धनवान आहे, धनवान आहे, धनवान आहे. माझ्या आजूबाजूचं जग हे संधींनी नटलेलं आहे. या संधी मला दिसतात, सहज हेरता येतात आणि त्याचा वापर मी पैशांच्या रूपात बदलून करू शकते, करता येते. माझ्या आयुष्यात पैसा हा सहजरित्या येतो. पैसे मिळवणं खूपच सोपं आहे. माझी जी आर्थिक ध्येय आहेत, माझी जी आर्थिक उद्दिष्ट आहेत, ती पूर्ण करण्यासाठी प्रत्येक पायरीवर वाटचाल करण्यासाठी ब्रह्मांड मला नेहमीच मदत करत असते. माझ्या आयुष्यात असेच लोक
येत आहेत, येतात, जे मला माझ्या उद्दिष्टापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करतात. माझे आर्थिक उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मला आवश्यक असणारे सर्व गुण मी आत्मसात करत असते. मला जेव्हा-जेव्हा, जितका-जितका, जिथे-जिथे, जेवढा-जेवढा पैसा आवश्यक आहे, तेवढा नेहमीच त्या-त्या वेळेला उपलब्ध असतो. हा पैशाचा प्रवाह अविरतपणे चालू असतो. त्यासाठी मी ब्रह्मांडाचे आभार मानते. माझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक पैशासाठी मी आभारी आहे. माझ्या आयुष्यातून जाणाऱ्या प्रत्येक पैशासाठी, प्रत्येक खर्चासाठीही मी आभारी आहे. कारण माझ्याकडे आहे म्हणून मी तो खर्च करू शकते. त्यामुळे असणाऱ्या पैशासाठीही मी आभारी आहे. मला पैसा खूप आवडतो. मला जे हवं आहे ते घेण्यासाठी, जे आवश्यक आहे ते घेण्यासाठी नेहमीच पैसा उपलब्ध असतो. माझ्या आयुष्यात अगणित संधी दररोज येत असतात. माझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक पैशासाठी मी कृतज्ञ आहे. It's 9 o'clock. दिवसेंदिवस माझी कार्यक्षमता वाढत आहे आणि दिवसेंदिवस माझं उत्पन्नही वाढत आहे. मी निर्भय आहे आणि सक्षम आहे. माझ्या भावना, माझे विचार, माझे उच्चार आणि माझ्या कृतींमध्ये लवचिकता आहे. मी स्वतःला क्षमा करत आहे आणि इतरांनाही क्षमा करत आहे. प्रेम, आनंद, शांती, पैसा हे सर्व काही भरपूर आणि मुबलक प्रमाणात माझ्याकडे उपलब्ध आहे. मला जे हवं आहे ते मागण्यासाठी मी स्वतंत्र आहे. मी पूर्णपणे सुरक्षित आहे आणि त्यावर माझा विश्वास आहे. मी मोकळेपणा आणि स्वातंत्र्य अनुभवत आहे.
माझी समज अतिशय स्पष्ट आहे आणि वेळेनुसार बदलण्यासाठी मी सज्ज आहे. मी मला स्वतःला जसं आहे तसं ॲक्सेप्ट केलेलं आहे, स्वीकार केलेला आहे आणि स्वतःला क्षमाही केलेलं आहे. आपल्या श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे. आपल्या शरीराकडे लक्ष द्यायचं आहे. आपण जिथे बसलो आहोत तिथे लक्ष द्यायचं आहे. आपल्या खोलीतील आवाजांकडे लक्ष द्यायचं आहे. आपल्या खोलीतील बाहेरील आवाजांकडे लक्ष द्यायचं आहे. आपले स्वतःचे आभार, आपल्या शरीराचे आभार, ब्रह्मांडाचे आभार, वैश्विक ऊर्जेचे आभार. दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवरती घासायचे आहेत. आणि ज्यावेळेला तुम्ही रेडी असाल, त्यावेळेला डोळे उघडायचे आहेत. अशा प्रकारे थोडंसं एक्झाम्पल्स सांगितलेले आहेत. त्याप्रमाणे तुम्ही तुम्हाला जसं पाहिजे तसं करा. पण हे म्हणत असताना अ, आतमध्ये ती भावना किंवा आतमध्ये ते फिलिंग म्हणजे आपण जेव्हा म्हणतोय त्यावेळेला त्याचा अर्थ समजून आपल्याला ते छान वाटलं पाहिजे. नाहीतर मेकॅनिकली म्हटलंय आणि आतमध्ये डाउट्स आहेत, आतमध्ये आपल्याला नकारात्मकता आहे, आत एकदम उदास आहोत. असं न करता जर आपण त्या भावना त्या त्याचा अर्थ समजून त्या भावना जर आपण जगू शकलो, तर तुमचे व्हायब्रेशन्स फटाक करून अ, बदलतात, वरच्या लेव्हलला जातात आणि मग त्याच्यातून आपण जास्त लवकर आपण मॅनिफेस्ट करू शकतो. त्यामुळे हे महत्त्वाचं आहे. अ, वेळही महत्त्वाची आहे आणि तुम्हाला कसं करायचं तेही सांगितलेलं आहे. आता ह्या उदाहरणांवरून तुम्ही तुमचं स्वतःचं बनवा आणि जे अफर्मेशन्स करत नसतील त्यांनी करायला सुरुवात करा. बघा एक संकल्प घ्यायचा, की मला अ, एवढं-एवढं करायचं आहे डिसेंबर 2025 पर्यंत आणि मग त्याप्रमाणे हे सगळ्या गोष्टी केल्यात तर ते सहज शक्य आहे. कारण अजून 6 महिन्यापेक्षा जास्त महिने आपल्याकडे आहेत. त्यामुळे डेफिनेटली आपण लवकर सुरू करूया आणि नवीन एक्झाम्पल सेट करूया. ओके. त्यामुळे धन्यवाद. परत एकदा भेटूया आपण पुढच्या मंगळवारी. तोपर्यंत थँक यू अँड बाय-बाय.